उठी जाऊ दे हा? बरोबर माय- अरे पैशी रे हा. आणि तुला दोघं माणूस बसाडी ए तुला काय माहिती का मावशीबाईला आवाज द्यायला त्याला घरचं लावतोय. घरचं हा हा तू घरचं खाती मामा माय आम्ही बाहेरचं खाता बाई माय मी पैसेच खाते का मग कशाला तुम्ही घरचं खाती माणसं ते आवाज ते आवाज अगं मावशी काय आवाज होता ग या? अगं मावशी बाईला आवाज आहे. आता पहिला नंबर माझा आहे की बाई तुझा हा जेवणामध्ये पहिला नंबर माझा भांडण करामध्ये पहिला नंबर माझा माल खायामध्ये दुसरा नंबर माझा आणि झोपेमध्ये तिसरा नंबर माझा तिकडे बसती तू हा दे मग मश्वरावा अगं माझ्याकडे लक्ष राहू दे बरोबर हा मी आवाज देऊ हा आता लगेच एक काम कर ना त्यांचे सरस नव्हती जागा बरोबर आणि तू घर कीर्तन सोबत बसाडे मी आवाज देऊ तू आवाज दे मी खरंच देऊ खरंच दे पाय माझ्या आवाजाकडे लक्ष राहू द्या हा 6 महिने माझ्यावर ध्यान ठेवतो हा 5 महिने आता 5 महिने का बरोबर देऊ का दे काय आवाज देता काय आवाज देता नाही तर काय आजकालच्या मुली म्हणल्या तर बाई तुझं चांगला पिकलेला आंबा आहे असा घाटून घोटून रस काढ आणि ह्या बाबाला दे कोणत्या बाबाला हे काय टकलो बाबा का आंबे रस चालेल का चालेल ना हा म्हणे पण अगं त्याला आंबे रस चालला नाही का बोलले त्याला काय पाहिजे मला माहितीये का कच्ची काही लिची रात बसतो बसतो सारे तू चिनाल तू याची बाई कोणाची बायको याची त्या टोपीवाला बाबाने बायको कोणता ग तो काय सामने पैसे देत बाबाच्या अगं तू माझ्या नवऱ्याची बायको तू माझी बायको ग काय नाही तू बाई मी बाई तुला माझा आवाज का म्हणजे बायबाईंचा टाळा बसत नाही नाही बायबाईंचं लग्न होत नाही नाही आपली तापडी बहिणी पापडी ते पण नाही ते बी नाही नाही आरवर्षी आज गुरुवार बाजार मंदिराम भाऊचा मथुरीचा चला आली होती ना ग मला बी भेटली होती ना आरवर्षी सर्व मुली नटून घटून आल्या एक वेळ घेतलं काय बरं पहिला नंबर काय मावशी काय नाही तुझा फार म्हण नमस्कार बोले ग नमस्कार म्हणायचं बरं तू काय घेतला मावशी मी काय घेतला खवा विकायला घेतला खवा मला हे नवा उगाला खिडकी खाऊ दे हवा कशाला बापाला नवा स्मारच नाव थंडीचे दिवस चालले खवय मोई गरम बसणार शिंगार 5 पंच पैंजण आता बांगड्या या बोना तांगड्या मग बांगड्या बांगड्या पटल आली झाली काजळ नवरीची नाव एकदारी घातल्याने चाली बाजारी काही येणे पोरी काय झालं एकदारी घालते आम्ही पुरीच्या बायका 3-3 दाणे घालत होत्या अगे मावशी एवढी लहानची शाणी झाली यो 3 दागिना कसा राहतो अजून बघितलंच नाही अगं तू पाहिला असेल हो, पण तुला आठवण ये ना अगं पाहिलं असतं तर घातला नसतं का बघितलं नाही तर घालायचं कुठून मला सांग बरं तू ते एलबी होईल ना का एलबी होईल पण तुला याद नाहीये अगं घालायची माझं ऐकायले ए मी झोपेत राहते मी बघितलं मी घालला नाही पाहिला नाही नाही इकडे एक वर म्हणी सोन्याचा इकडे एक वर म्हणी सोन्याचा मधला तो ढोबळा म्हणी ए त्याला ढोबळामध्ये म्हणणार नाही म्हणता ग त्याला म्हणता म्हणे मग माझे पुढे पुत्र नवऱ्याच्या नावाने म्हणजे मग तर म्हणतात माझ्या साडीचं नाव त्या साडीचं नाव धूम धडाका माझ्या पण साडीचं नाव आहे साडी देखील आहे का दुकान उघड राहिली मग ए तुझं दुकान नाही उघडत तुझ्या साडीची काठ पाठी काय मावशी तू साडीचं काठ एक बारीक आणि एक दार का ग एक सुजी झाली आणि एक बाईक बळ राहिला आणि इथं हे काय ग हे काय मुंगार पडेल ते का बरं आवा लागायला पाहिजे ना मग असं आहे का तू साडीचं नाव काय तुझ्या साडीचं काय नाव सांगितलं धूम धडाका माझ्या पण साडीचं नाव आहे काय मरी मायना तारा का लाव तुझ्या तडका लहान त्याला सिंगर बाजार तर जाते कशी जाते आज तुम्ही बाजारात कशी जाते आजच्या बाई जाते तू काही मुक्कामी राहते चला दुसरा नंबर नमस्कार डेप्टी मासई बाईक मासई पंकज मासई जाते तू अगं बाई अगं तुला लाडत होते प्रेमात होते बया
काही लावर मग बोलू नको मी जास्त लावर नाही नको येऊ. नको लाड येऊ. नको येऊ, अजिबात नाही. नाही नाही येणं पडावे आधी नको येऊ. ए मावशी हा. अगं मी नवीन माल घेतला. नवीन माल हा बरं काय घेतलं आज माल घेतला मी दही. काय घेतलं दही हाव. नवीनच माल आहे ना नाही, तुला मला फिरून ये. ए मावशी अगं झाली माझी दही. काढली माझी दही. कशी चालेल सर. बरं सर्वांची तयारी झाली सर्व आल्या चला मग चला ऐ पुढे चला. बाजाराला अरे मावशी तू सरळ विचारलं तू काय घेतलं का? मी पण विकण्यासाठी घेतलं ना काय? रताळू अरे मावशी आज माझा उपवास होता. संपूर्ण बाजार फिरली. रताची मुली सुद्धा आवली मला. काही रताळूचा बाजार बसला ना ए पागल हे सगळे माणसं आहे माणसं. कोण म्हणे माणसं आहे मी म्हणती हे माणसं नाही मग? आवडता पाला पाचोळा आहे हा पाला पाचोळा थोडा बाजूला कर मध्ये हाकाल हे रताळी त्या बाबाकडे पेशंट मिळायला डावतंय कोणता बाबा ग? टोपीवाला मुचवाला त्याच बाबाला नंबर लागला ना वाटा बाबा बी मुचले ताव दिला ना म्हणतो अगे मावशी त्या बाबाचा पाला संपूर्ण पिळला होता. नुसता पाला पिवळा होईल पण मुया हे पोसायला